मतदारसंघात पूर्णपणे होल्ड. भाजपच्या लाटेतही बाजी मारत विधानसभेला हॅट्रिक. साखर कारखाना, स्थानिक संस्थाही ताब्यात, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीला पराभव. मजबूत बालेकिल्ला हातातून निसटला. त्यानंतर पक्षांतर केलं. मजबूत पक्ष असलेला भाजपमध्ये प्रवेश केला, पण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे घेरलेले. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रोखण्यासाठी अजितदादांनी डाव टाकलाय. अजितदादांचा आमदारही मजबूतीने लढतोय. आता तुमच्या लक्षात आलेच असेल, नसेल तर सांगतो, ही लढाई आहे पुणे जिल्ह्यातील भोरची. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्याविरुद्ध माजी आमदार व भाजपचे संग्राम अनंतराव थोपटे यांच्यामधील. शंकर मांडेकरांनी 2 डाव मारलेत. आता झेडपी निवडणुकीत तिसरा डाव कसा रंगतोय हेच या व्हिडिओमध्ये पाहूयात. थोडं आपण इतिहासात जाऊयात. भोर, वेल्हा, मुळशी असा विधानसभेचा मतदारसंघ. या मतदारसंघावर अनेक दशकं थोपटे घराचं वर्चस्व राहिलेलं. 2009, 14 आणि 2019 असं सलग 3 टर्म संग्राम थोपटेंनी या मतदारसंघातनं बाजी मारली आहे. 2014 आणि 2019ला राज्यात भाजपची लाट होती. त्यातही थोपटे विजयी झाले. मताधिक्य कमी झाले, पण भोर म्हणजे थोपटे असं समीकरण राहिलंय. लोकसभा निवडणुकीत थोपटेंनी सुप्रिया सुळेंना येथून 19,000चे लीड मिळवून दिले. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत फासे उलटे पडले. शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या शंकर मांडेकरांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत घेतले, उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं. मांडेकर हे 19,638 मतांनी विजयी झाले. भोर तालुक्यातील मतदार थोपटेंच्या पाठीशी होते, पण मुळशीकरांनी स्थानिक उमेदवार म्हणून मांडेकरांना भरभरून मतं दिली. मुळशीतून मांडेकरांना 53,000 मतांचे लीड मिळाले आणि त्यावरच ते विजयी झाले. लोकसभेला थोपटेंनी मदत करावी असे अजितदादांना वाटत होते, पण थोपटेंनी सुप्रिया सुळेंना मदत केली. ही सल अजितदादांच्या मनात होती. त्याचे ओट्टे अजितदादांनी विधानसभेला काढले. विधानसभेला पराभव झाल्यानंतर संग्राम थोपटे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भाजपवासी झाले. राजगड साखर कारखान्याला कर्ज मिळवणे, कार्यकर्त्यांना बळ मिळाले पाहिजे म्हणून ते भाजपात गेले. पण गेल्या महिन्यात झालेली नगरपालिका निवडणूक थोपटेंना अतिशय जड गेली. येथे अजित पवार व आमदार शंकर मांडेकर यांनी जोरदार ताकद लावली. रामचंद्र आवारे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणण्यात आलं. हे आवारे काँग्रेसमध्ये होते, पण निवडणूक लागताच ते राष्ट्रवादीत आले होते. भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सभा घेतली. त्यानंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. थोपटेंनी 20 पैकी 16 जागा जिंकत भोर माझ्याच पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. पण नगराध्यक्षपद गेल्याची सल त्यांच्या मनात असणारच. आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपचे थोपटे विरुद्ध आमदार मांडेकर यांच्यात राजकीय संघर्ष खऱ्या अर्थानं सुरू झालाय. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. भोरमध्ये 4 जिल्हा परिषद गट आहेत आणि पंचायत समितीचे 8 गण आहेत. उतरवली कारी गटातनं संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या भाजपकडनं उमेदवारी करतायत. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीने अतिशय तगडा उमेदवार दिलाय. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे या ठिकाणावरनं निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे थोपटेंना पत्नीला निवडून आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. भोरमधील पंचायत समिती झेडपी गट ताब्यात घेऊन थोपटेंच्या राजकारणाला ब्रेक लावायचा इरादाच मांडेकरांचा व अजितदादांचा असल्याचं आता बोललं जात आहे. पण थोपटेही कच्चे खेळाडू नाहीत. 2 निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याचा प्लॅन त्यांनी आखलेलाच असणार. आता बघूयात या तिसऱ्या संग्रामामध्ये नक्की कोण जिंकतंय. तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.